श्री स्वामी समर्थ. आज आपण मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवू. मेथीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम होऊ द्यायचे आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये लगेचच ठेचलेल्या लसणाची फोडणी देऊ. ठेचलेला लसूण लाल रंगावरती आला की त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरवी मिरची चिरून सुद्धा टाकू शकता. हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा परतून झाला की त्यामध्ये मेथीची भाजी आपल्याला धुवून घालायची आहे. मेथीची भाजी धुवून आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवायची आहे. भाजी चाळणीमध्ये ठेवल्यामुळे त्याचं पूर्ण पाणी निघून जाईल. मेथीच्या भाजीचं धुतलेलं पाणी पूर्ण निघून गेल्यावरती मगच ते आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे. आता आपल्याला भिजवलेली मूग डाळ आणि अर्धा चमचा मीठ टाकून भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी बारीक गॅसवरती शिजू द्यायची आहे. मीठ आपल्याला अर्धा चमचाच टाकायचे आहे. मीठ आपल्याला जास्त टाकायचे नाही, कारण भाजी दिसताना जास्त दिसते आणि शिजल्यावरती खूप कमी होते. त्यामुळे आपल्याला मीठ अंदाजानुसार कमीच टाकायचे आहे. आता आपण भाजीमध्ये तेल घालू आणि भाजी शिजू देऊ. आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण एकीकडे ज्वारीची भाकरी बनवून घेऊ. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी एका परातीमध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. पीठ मळण्यासाठी इथं मी साधं कोमट पाणी वापरलेलं नाही. तुम्हाला जर भाकरी जमत नसतील तर तुम्ही कोमट पाण्याने भाकरीचं पीठ मळू शकता. त्यामुळे चिकटपणा लवकर येतो आणि पीठ मळलं जातं. भाकरी थापण्यास सोपी होते. भाकरीचं पीठ आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त वेळ मळल्यामुळं आपल्याला भाकर थापायला सोपी जाते, ती तुटत नाही. आता माझं पीठ मळून होत आलं आहे, त्यामुळं मी भाकर थापून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने भाकर करत आहे. दिवसातून एकदा तरी आपल्याला भाकरी खाल्लीच पाहिजे. ज्वारीची भाकरी ही पचायला अत्यंत सोपी असल्यामुळं दिवसातून एकदा तरी जेवणामध्ये ज्वारीची भाकरी खाणे गरजेचे आहे. भाकर आपल्याला जास्त पातळ आणि जास्त जाडही थापायची नाही. भाकरी जर जास्त पातळ थापली तर ती कडक होईल आणि जास्त जाड थापली तर ती लवकर शेकणार नाही. त्यामुळे भाकर आपल्याला मध्यम थापायची आहे. आता माझी भाकरी थापून झाली आहे. तवा गरम झाला की त्यामध्ये लगेचच मी भाकर टाकून घेते आणि असं वरतून पटकन पाणी लावून घेते. पाणी लावायला उशीर केला तर भाकर वातट होईल, लवकर शेकणार नाही. त्यामुळे भाकर तव्यावरती टाकली की लगेचच पाणी लावून घ्यायचे आहे. भाकरीच्या वरच्या बाजूचे पाणी सुकले की लगेचच अशी उलथण्याने भाकर अलगद पलटून घ्यायची आहे. आता आपण आपली भाकर दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ. भाकरी शक्यतो लोखंडी तव्यातच केल्या पाहिजे, त्यामुळे भाकरी छान भाजल्या जातात. ॲल्युमिनियमच्या तव्यामध्ये केलेली भाकर जास्त मऊ होते आणि लोखंडी तव्यामध्ये केलेली भाकर जराशी कडक होते. त्यामुळे लोखंडी तव्यातच भाकर करा.
खाण्यासाठी सुद्धा छान लागते. आता आपली भाकरी तयार झाली आहे. जर तुम्ही बाजरीची भाकरी बनवत असाल तर त्या पिठामध्ये पीठ मळताना हलकेसे मीठ टाका. त्यामुळे बाजरीच्या भाकरीची चव छान येते. आता आपली भाकरी आणि भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.